सिबिल स्कोर मॅसिव्ह चेंजेस. सिबिल स्कोरचे 5 नवीन रूल्स बाय RBI. जर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर लाईफमध्ये एकदा पण चेक केला असेल तर हा व्हिडिओ इम्पॉर्टंटली आणि स्पेशली तुमच्यासाठी आहे. क्रेडिट स्कोर इंडस्ट्रीमध्ये आता मॅसिव्ह चेंजेस झालेत. बेसिकली क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी जसे की सिबिल, एक्सपीरियन, CRIF इत्यादी यांना RBI ने रेग्युलेट करायला सुरुवात केली आहे आणि यात सकट RBI ने आता नवीन सेट ऑफ रूल्स काढलेत ह्या कंपनीसाठी, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त फरक पडणार आहे. आता या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्या रूल्स पैकी जे सगळ्यात इम्पॉर्टंट रूल्स आहेत, जे सगळ्यात 5 इम्पॉर्टंट रूल्स आहेत, आम्ही ते सांगणार आहोत आणि एंडमध्ये सांगणार आहोत की फ्युचरमध्ये काय होऊ शकतं. हा सर्क्युलर RBI ने 26 ऑक्टोबर 2023 रोजी काढलाय आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज म्हणजेच CICs ला 6 महिन्याचा टाइम दिलाय सगळ्या रूल्सला इम्प्लिमेंट करण्यासाठी. आता इथे सगळ्यात पहिला रूल येतो इंटिमेशन ऑफ ॲक्सेस टू क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. यार असं कितींदा झालंय की तुम्ही कोणत्या लोन किंवा क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करता तर तुमच्या मागे तुमची बँक तुमचा क्रेडिट स्कोर चेक करते आणि तुम्हाला अजिबात कळत पण नाही. आणि हे तर किती वेळा झालंय की तुम्ही लोनची इन्क्वायरी फक्त 2 बँकेत जाऊन करता आणि तुमची 10 प्रकारची क्रेडिट इन्क्वायरी होते बाकी बँक्समधून. असं ह्यामुळे होतं बिकॉज कोण ना कोणतरी तुमची इन्फॉर्मेशन बँक टू बँक पास करतं की हा अमुक कस्टमर लोन घेणार आहे, तर बँक तुमची इन्क्वायरी करतात आणि ते पण विदाउट इवन युअर कन्सेंट. आता जस्ट बिकॉज 10 बँक्स तुमची 10 इन्क्वायरी करतात तर तुमच्यावर हार्ड इन्क्वायरी केली जाते आणि तुमचा क्रेडिट स्कोर 50 ते 60 पॉईंट ड्रॉप होऊन जातो. आणि ह्यामुळेच RBI ने एक नवीन रूल काढलाय की जेव्हा पण तुमची क्रेडिट इन्क्वायरी होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेलवर किंवा तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल. म्हणजे कोणीही तुमचा कन्सेंट न घेता क्रेडिट इन्क्वायरी केली असेल किंवा क्रेडिट इन्क्वायरी करत असतील तर तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता आणि तुमचा क्रेडिट स्कोर जो फालतू कारणांमुळे पडतोय त्याला वाचवू शकता. आणि ह्याच एक्सटेन्शनमध्ये RBI ने दुसरा रूल असा काढलाय इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिफॉल्ट. हे असं किती वेळा झालंय की आपण चेक केलंय की आपला क्रेडिट स्कोर तर एकदम मस्त आहे, पण मग चेक केल्यावर कळलंय की 30 ते 40 पॉईंट ड्रॉप झालंय. मग थोडंफार रिसर्च करून कळतं की अरे ही तर कोणती एक पेमेंट स्किप झाली होती चुकून. टू बी फेअर बँकवाले नोटिफिकेशन्स पाठवतात ह्या गोष्टींची, पण तरी पण यार बँकवाले किती स्पॅम करत असतात, किती मेसेजेस आणि किती कॉल्स, तर तुम्हाला कसं कळणार की कोणता जेन्युइन आणि कोणता स्पॅम आहे ते. सो अशा केसेसमध्ये RBI ने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीजला असे इन्स्ट्रक्ट केलंय की तुम्ही कस्टमरला एक वेगळ्या ईमेल किंवा SMS थ्रू नोटिफाय करा. म्हणजे जेव्हा पण कस्टमरची पेमेंट मिस झाली असणार आणि ती पेमेंट मिस झाल्यावर कस्टमरच्या क्रेडिट स्कोरवर किती इम्पॅक्ट पडणार आहे. आणि माझ्या हिशोबाने तर दिस इज अ रिअली इम्पॉर्टंट अपडेट. ह्यानेकरून बऱ्याच कस्टमर्सला कळेल की त्यांच्या क्रेडिट स्कोरमध्ये नेमकं काय चालू आहे आणि हाच क्रेडिट स्कोर चांगल्या ठेवण्याची अजून अवेअरनेस वाढेल. आता जो नेक्स्ट वाला रूल आहे तो नवीन रूल नाही आहे. याला आधी पण 2016 मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. 2023 मध्ये ह्याला थोडं मॉडिफाय केलं. हा रूल आहे रिगार्डिंग फ्री क्रेडिट रिपोर्ट. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला वर्षामध्ये एक फ्री क्रेडिट रिपोर्ट मिळते. तुम्हाला क्रेडिट इन्फॉर्मेशन एजन्सीजच्या वेबसाईटवर जाऊन तुमची डिटेल्स अपडेट करावी लागते. पण आधी हा प्रोसेस थोडा डिफिकल्ट होता, प्लस क्रेडिट एजन्सीज पण कस्टमरसाठी थोडं टफ करून द्यायची. बट ह्या वेळेस RBI ने एजन्सीजला स्ट्रिक्टली सांगितलंय की कस्टमर्सच्या होम पेजवर त्यांची फ्री क्रेडिट रिपोर्ट हे बोल्डमध्ये त्यांना दिसलं पाहिजे. म्हणजेच कोणतेही कस्टमर त्याला मिस नाही करू शकत. आणि थ्रू दिस अपडेट RBI हाच प्रयत्न करते की जेवढे मॅक्झिमम लोक त्यांचा फ्री क्रेडिट रिपोर्ट ॲनालाइज करतायत तेवढंच जास्त बेटर आहे. ह्या स्टेपमध्ये लोकांना आपल्या क्रेडिट स्कोरला घेऊन एक अवेअरनेस वाढेल. सो दिस इज ऑल्सो वेलकम मूव्ह बाय RBI. RBIचा नेक्स्ट अपडेट पण खूप इम्पॉर्टंट आहे. 100 रुपये फाईन इफ कंप्लेंट नॉट रिझॉल्व्ड. आय एम शुअर की हे ऐकून तर तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे. जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काहीही गडबड असेल, असं समजा की एक लोन चुकीचा मेन्शन केलाय किंवा तुम्ही लोन क्लोज केलात पण ते अजूनही दाखवतायत, म्हणजे जर कोणतीही चुकी असेल तर तुम्ही सरळ क्रेडिट एजन्सीला कंप्लेंट करू शकता. आणि जर क्रेडिट एजन्सीने तुमची कंप्लेंट 30 दिवसाच्या आत रिझॉल्व्ह नाही केली तर तुम्हाला दिवसाच्या 100 रुपयाच्या हिशोबाने कम्पेन्सेशन मिळेल. आता यात असा एक इश्यू असू शकतो, क्रेडिट एजन्सीवाले बोलतील की आम्हाला तर बँकमधून अपडेटेड डेटा आलाच नाहीये, आम्ही कसं काय 30 दिवसात अपडेट करू. यासाठी पण RBI ने सोल्युशन दिलंय. RBI असं बोलतं की जर क्रेडिट एजन्सीकडे बँकेतून अपडेट नाही आला 21 दिवसाच्या आतमध्ये तर बँकेला पर डे 100 रुपयाच्या हिशोबाने कस्टमरला पेनल्टी भरावी लागेल. पण तरी जर सपोज त्यांना बँक अपडेट करते 21 दिवसांमध्ये आणि क्रेडिट एजन्सीमधूनच उशीर झाला असेल तर मग क्रेडिट एजन्सी तुम्हाला कम्पेन्सेट करणार. बस आता ह्याच्या आतमध्ये एक लूप होल उरलाय. व्हॉट इफ कस्टमरने कंप्लेंट केली आणि ती कंप्लेंट व्हॅलिड नव्हती, म्हणजे कस्टमरने चुकून कंप्लेंट केली किंवा ज्या पॉईंटसाठी कस्टमर कंप्लेंट करते तो पॉईंट व्हॅलिडच नाहीये. त्या केसमध्ये क्रेडिट एजन्सी बोलू शकतात की यार तुमच्या स्कोरमध्ये आम्ही चेंज करूच नाही शकत,
तर आमच्यावर 30 दिवसाचा टाइम व्हॅलिडच होत नाही. तर ह्यासाठी पण आरबीआयने एक रूल काढलाय. ह्याला म्हणतात रिझन फॉर रिजेक्शन ऑफ डेटा कलेक्शन. ह्या रूलमध्ये बँक किंवा क्रेडिट एजन्सी कोणत्याही कारणासाठी तुमची रिक्वेस्ट रिजेक्ट करते तर त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की का रिजेक्ट केलंय. त्यांना व्हॅलिड रिझन द्यावं लागेल त्या गोष्टीसाठी. तर म्हणजे आपण असं समजू शकतो की आरबीआयने खूप विचार करून ह्या रूल्सला बनवलंय. म्हणजे कोणी पण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीमधून पळवाट नाही काढू शकत. आणि कस्टमर्स, जेन्युइन कस्टमर्स जसं की यू अँड मी ह्यांना खूप जेन्युइन हेल्प होईल. तर हे सगळं तर ठीक आहे, खूप चांगले रूल्स झालेत. बट फ्युचरमध्ये काय होऊ शकतं? ॲज पर माय असेसमेंट हे तर अजूनही सुरुवात आहे. आरबीआय सगळ्या क्रेडिट एजन्सीजसाठी पुढच्या काही वर्षांमध्ये अजून बरेच रेग्युलेशन्स आणणार आहे, जेणेकरून तुमची आणि माझी खूप हेल्प होईल. बट तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जसंच काहीतरी नवीन येईल आम्ही सगळं ॲनालाइज करून ह्या चॅनलवर अपडेट करू. तर फटाफट या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिस नाही झाली पाहिजे.